नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल कच्ची कप पपईपासून ही कुठली रेसिपी? पण ही रेसिपी अगदी परफेक्ट असणार आहे बरं का. म्हणजे तुम्ही नक्की आवर्जून करून पाहणार. इतकी छान आणि सोपी, कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये बनवून होते. आता ही रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ नाही करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा इथे एक पपई घेतलेली आहे बरं का. पपई ही आपल्याला कच्चीच घ्यायची आहे. पपई ही धुवून पुसून घेतलेली आहे. आता एका पपईचे 2 भाग केलेत बघा. आता ह्या पपईमध्ये बी झालेत बघा. अगदी बी तयार नसेल, इतकी कच्ची असेल ती घेतलात तरीसुद्धा चालेल. पिकलेली पपई घ्यायची नाही बरं का. म्हणजे जरा पिकण्यासाठी थोडीशी जरी रंग आला असेल ना तरीसुद्धा ती पपई घ्यायची नाही. अशी पूर्ण निव्वळ कच्चीच घ्यायची आहे. आता काय केलेत, पपईमधीतनं चिरून घेतले. पपईमधल्या ज्या बी असतात ना त्या काढून घेतल्यात बघा. आणि पपईचे ना असे तुकडे करून घेतलेत. कारण पपईच्या वरचे सालं काढून घ्यायचे आहेत. म्हणजे पपईचे असे छोटे तुकडे केलेले असले ना तर ह्याच्यावरचे सालं काढायला सहजपणे येतात बघा. जरा कच्ची पपई असल्यामुळे सालं काढायला कठीण जात आहे. अगदी तुम्ही पपई कापण्याच्या अगोदर मोठी असते त्यावेळेस जर तुम्हाला सालं काढायला येत असतील काढलात तरीसुद्धा चालेल. सालं बिलकुलसुद्धा ठेवायची नाहीत बरं का. जरी आपण ही तर पपई मोठी जरी घेतली असेल तरीसुद्धा ना आपला जो पदार्थ बनून तयार होणार आहे ना तो अगदी थोडासाच होतो बरं का. आता तुम्हाला पुढे समजेल. आता काय करायचं आहे, पपईच्या आतला जो भाग असतो का नाही, जो बी आतमध्ये असते तो जेवढा पांढरा भाग दिसतो का नाही तेवढा सुरीने असा काढून घ्यायचा आहे. म्हणजे ना पपईचा पाठीमागचा भाग आतला भाग काढून घ्यायचा आहे आणि मधीतला जो सफेद भाग असतो का नाही तोच आपल्याला घ्यायचा आहे बघा. असं वर्ण पूर्ण आपल्याला सुरीने काढायचं आहे. अगदी सहजपणे निघलं जातं बघा. आता तुम्ही म्हणाल कच्ची पपई वापरून कुठली रेसिपी? तर आज आपण कच्च्या पपईची करत आहोत टुटी फुटी. अगदी तेही परफेक्ट. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तर रिझल्ट ह्याचा कळेलच. आता ही तुटी फुटी आपण जी करणार आहोत तर बघा आपण केक किंवा कुठलाही पदार्थ करायचा असला गोडाचा तर त्याच्यामध्ये घालू शकतो. शिवाय आता लवकरच उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळा म्हटलं की आपण आईस्क्रीम करतो. मग तुम्ही आईस्क्रीममध्ये ही तुटी फुटी घालू शकता. मुलांना फार आवडते बघा. मग बाहेरनं विकत न आणता तुम्ही घरच्या घरी अशी करू शकता बरं का. ही पपई का नाही आमच्या बिल्डिंगच्या खाली ना कडेला एक पपईचं झाड आहे. तिथं आलेली होती कच्ची पपई. तर इथं मी काढून आणले आणि त्याच्यापासून आज आपण करणार आहोत टुटी फुटी. आता टुटी फुटी कशी असते, चौकोनी छोटे छोटे तुकडे. तर इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, मी उभ्या पातळ पातळ अशा स्लाईसमध्ये कापून घेतले आणि नंतर ना जमेल तितके असे छोटे छोटे तुकडे करून घेत असेल. मला वाटेल की बराच असा वेळ लागतो तो, पण बिलकुलसुद्धा नाही बघा. एका वेळेस भरपूर असे तुकडे होतात. छान एकसारखे सुरुणी होतात बघा. तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे अगदी तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक बारीक कापून घेतला ना तरीसुद्धा चालेल. पण आपण हे शिजवून घेणार आहे. शिजवल्यामुळे का नाही आणखीन थोडेसे हे बारीक होतात ह्यांची साईज. त्याच्यामुळे अगदी मी ज्या साईजमध्ये कापून घेतले अगदी ती साईज बरोबर आहे बघा. आता जेवढी मोठी पपई होती की नाही तेवढी सगळी पपई चिरून घेतली बघा. आणि बघा इतकी आपली ही पपई छान एकसारखी चिरून झाली. आता गॅसकडे वळूयात. तर गॅस वरती बघा कढईमध्ये ना 2 ग्लास इतकं पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता ह्या पाण्यामध्ये का नाही आपण कापलेली पपई घालून घेणार आहोत. गॅस मध्यम ठेवूयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ना एक आपण 7 ते 8 मिनिटं ना आपण शिजवून घेणार आहोत. छान उकळी यायला लागली आणि आता बघा अगोदरपेक्षा रंग हलका बदललेला तुम्हाला दिसत असेल. शिजवून म्हणजे आपल्याला पूर्ण गाळ शिजवायची नाही. आपल्याला ह्या पपईच्या ना साधारण एक 70 ते 80% इतकी शिजवून घ्यायची आहे. बघा आता इथं मी ज्यावेळेस तुम्हाला शिजले की नाही तोडून दाखवते तर पटकन तुटली जात नाही. थोड्या वेळाने दाबल्यानंतर तुटते. ह्या टाईपची आपल्याला ही पपई शिजवून घ्यायची आहे. आता इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. अगदी तशीच बघा शिजलेली आहे. आता खाली एक भांडे घेतलं आहे, चाळण ठेवले आणि ही शिजलेली पपई ना आपण काढून घेणार आहोत ह्याच्यावरती. पूर्णपणे आता ह्याच्यातलं जेवढं पाणी आहे का नाही तेवढं आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आता पपईचे हे तुकडे आपण शिजवून घेतले की नाही बघा त्याची क्वांटिटी जी आहे ती अगोदरपेक्षा तुम्हाला कमी दिसत असेल. आणखीनसुद्धा कमी होते बरं काय ज्यावेळेस आपण ही पाकामध्ये शिजवतो का नाही त्यावेळेस. आता चला गॅसकडे वळूया. तर गॅसवरती कढई ठेवले आणि बघा 1 वाटी इतकी साखर घेतली. म्हणजे जितकी तुमची पपई असेल ना त्याच्या निम्मे तुम्हाला साखर घ्यायची आहे. तर पपईचे तुकडे नाही तर ह्या वाटीने 2 वाटी इतके भरले होते बघा. त्याच्या निम्मे 1 वाटी इतकी साखर घेतले आणि अर्धी वाटी इतकं पाणी घातलं आहे. आपल्याला काही तर साखरेचा एकतारी वगैरे पाक करायचा नाही. फक्त ह्या पाण्यामध्ये साखर पूर्णपणे वितळली की साधारण 1 ते 1.5 मिनटं इतकं शिजवून घ्यायचं आहे. छान इथं उकळी आले बघा. मग आता आपली जे शिजवलेल्या पपईचे तुकडे होते ना ते काढून घेऊया त्याच्यामध्ये. आणि आता हे जो पाक आहे जे साखरेचं पाणी ते पूर्ण आटूसपर्यंत का नाही आपल्याला शिजवत राहायचं आहे. म्हणजेच की हे जे पपईचे तुकडे आहेत का नाही ते पूर्णपणे हा पाक आपला शोषून घेतात बघा. इतपत आपल्याला आता हे सतत हलवत राहायचं आहे. गॅसचा मध्यम ठेवायचा. लगेच हे जे पाणी तुम्हाला दिसत असेल साखरेचं ते आटलं जातं बरं का. तुम्ही म्हणाल साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करू शकतो का?
पण तुटी फुटीसाठी तर साखरच वापरली जाते बरं का, म्हणून इथं मी साखरच वापरले. आता बघा ह्याचे तुकडे किती अगोदर जास्त दिसत होते आणि बघा आता जसे शिजेल ना तसे ह्याची क्वांटिटी तुम्हाला इथं कमी दिसत असेल. आता आणखीन थोडीशी इथं ते कमी झालेले दिसत असेल बघा. आता हा पाक अगोदर किती दिसत होता आणि आता कमी दिसत आहे बघा. म्हणजे ह्या पाकामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे छान रसरशीत असे होतात. आता बघा थोडंसंच हे पाणी उरलं का नाही, तितकं पाणी नंतर आटलं जातं. अगोदरपेक्षा आता पाणी कमी झालं का नाही, मग गॅस बंद करून घ्यायचा. मस्त ह्या पाकामध्ये आपली ही पपई शिजलेली आहे. आता गॅस बंद करून घेऊयात. आणि खाली ना आता इथं मी 3 वाट्या घेतल्यात. तुटी फुटी रंगीबेरंगी असते बघा, मग आपण रंगीबेरंगी करणार आहोत. तर इथं तिन्ही वाटी ना मी खाण्याचे रंग घातलेत. म्हणजे जो केशरी रंग दिसतो ना त्याचा जिलेबी रंग म्हणजेच की नंतर पिवळा रंग होतो. दुसऱ्या वाटीमध्ये लाल रंग आणि तिसऱ्या वाटीमध्ये हिरवा रंग घेतलेला आहे. हे खाण्याचे रंग ना पावडरमध्ये आहेत बघा, म्हणून इथं मी पाणी घातलं. अगदी तुमच्याकडे लिक्विड रंग असेल मग पाणी घालण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये इसेस फ्लेवर छान यावं ना म्हणून घातलेला आहे बघा. साधारण 2 थेंब इतका इसेस घातलेला आहे. अगदी तुम्ही केवढ्या इसेस घातलात ना तरीसुद्धा चालेल. आता का नाही हे आपल्याला छान एकसारखं करून घ्यायचं आहे बरं का, मिसळून घेऊयात म्हणजेच की लिक्विडसारखं. आता का नाही चमचा मात्र वेगवेगळा वापरायचा आहे, नाही तर ह्यातला त्यातला ह्यात वापरला तर मात्र तुटीफुटीचा रंग बदलला जाईल. आता जे आपण पाकामध्ये शिजवून घेतलेली तुटीफुटी होती तिन्ही कलरमध्ये ना आपण वेगवेगळी घालून घेऊयात. आता जर तुमच्याकडे आणखीन 1-2 कलर असेल जसं की केशरी किंवा आणखीन गुलाबी वगैरे रंग असेल त्या प्रकारची तुटीफुटी केलात तरीसुद्धा चालेल. सध्या माझ्याकडे 3 रंग होते ना म्हणून 3च रंगाचा वापर केला. आता हे सर्व मिसळून घेऊयात बरं का. म्हणजे आपला जो रंग आहे का नाही तो तुटीफुटीला सगळीकडनं लागायला हवा म्हणून असं मिसळून घेऊयात. ज्या वाटीतला चमचा आहे मिसळून त्याच वाटीत ठेवायचं बरं का. दुसऱ्या वाटीत आपल्याला बिलकुलसुद्धा चुकून पण मिसळायचा नाही, नाहीतर रंग बदललाच समजा. ही पपई ह्या रंगामध्ये छान मिसळून झाली की ना अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे का नाही रंग छान येतो. आता इथं मी अर्धा तासानंतर पाहत आहे, बघू शकता पपईचे जे आपले छोटे तुकडे होते त्यांना रंग छान आलेला आहे. आता काय करायचं आहे, इथं 3 डिश घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ना इथं मी आपल्याकडे टिश्यू पेपर असतो ना तो घालून घेत आहे. टिश्यू पेपर जर नसेल तर कॉटनचा रुमाल, कॉटनचा कापड एखादा घेतला तरीसुद्धा चालेल. आणि आता जी तुटीफुटी आहे की नाही आपण ती ह्याच्यावरती घालून पसरून घेणार आहोत. म्हणजे ही तुटीफुटी आपण पाकामध्ये शिजवून घेतल्यामुळे ना हलकी ओलसर आहे बघा. आता का नाही ही अशी आपण टिश्यू पेपरवरती काढून पसरून घेऊयात. म्हणजे का नाही ह्याचं जे एक्स्ट्राचं जे पाणी वाटतं, चिकटपणा वगैरे वाटतं ना टिश्यू पेपर पूर्णपणे शोषून घेतं. मग छान कोरडी रसरशीत अशी आपली तुटीफुटी होते बरं का. म्हणून ही तर टिश्यू पेपरवरतीच आपल्याला घालून घ्यायची आहे. ही तुटीफुटी आपल्याला उन्हात वगैरे सुकवायची नाही, घरात आपण फॅन खाली सुकायला ठेवणार आहोत. आणि अगदी जास्त वेळ लागत नाही, साधारण 1 तासाभरामध्येच ना ही आपली तुटीफुटी छान प्रकारे सुकली जाते. हे तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच. छान तुटीफुटीला का नाही आपला रंगसुद्धा आलेला आहे बघा. जो आपण पावडर रंग वापरतो का नाही तो छान गडद असतो बघा लिक्विडपेक्षा. म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये रंग वापरल्यास हा छान भडक होतो पावडरमध्ये वापरल्यानंतर. बघा तिन्ही छान प्रकारे असे पसरून इथं मी घेतलेले आहेत. आता नाही हे मी फॅन खाली ना साधारण 1 तासभर झाला असेल बघा सुकायला ठेवले होते. हातामध्ये घेतली तर छान कोरडी झालेली आहे. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे टिश्यू पेपरला लागलेलं आहे. आणि इथं आपली कोरडी अशी ही तुटीफुटी तयार झालेली आहे. मस्त बघू शकता आता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. आता आपण ही एकत्र करूयात. अगदी तुम्हाला वेगवेगळी ठेवायची असेल ठेवलात तरीसुद्धा चालेल, पण तुटीफुटी ही रंगीबेरंगी एकत्र असली तरच दिसायला छान दिसते बघा. आता ही पिवळ्या रंगाची आपली तुटीफुटी, जिलेबीचा रंग असतो ना तसा. वाव बघू शकता किती छान झालेले आहे. आणि तुकडे बघा ज्यावेळेस आपण कापले की नाही तुटीफुटीसाठी पपईचे त्यावेळेस मोठे दिसत होते आणि आता छोटे दिसतात की नाही, म्हणजे शिजल्यानंतर थोडेसे ते कमी झालेले आहेत. आणि बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 1 पपई घेतली होती ना त्याच्यापासून इतकी ही तुटीफुटी बनून तयार झाली. आता तिन्ही रंग मी एकत्र करत आहे म्हणजे दिसायला आणखीन छान दिसते. वाव बघू शकता, वाव बघू शकता आपण 3च रंग वापरलेत, किती छान दिसते. आणि तुम्ही कोणाला सांगितलात नाही घरी बनवले, तुमच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही ही तुटीफुटी घरी बनवले. दिसायला देखील छान आणि मस्त, कुठलीही प्रेझर्वेटिव्ह न वापरता आपण घरच्या घरी तुटीफुटी बनवली. आणि इथं पॅकेटमध्ये आहे ते मी विकतची तुम्हाला तुटीफुटी दाखवत आहे. बघा ही आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे. आपण घरी केलेली छान दिसते का नाही. आणि एक खाऊनसुद्धा बघितली, खायलासुद्धा खूप भारी लागते. आणि बघा कुठेही कडक किंवा चिवट झालेली नाही. ही तर मी दाबून मोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते. अगदी रसरशीत सॉफ्ट अशी आपली ही तुटीफुटी झाली. तुम्हीसुद्धा नक्की थोड्या तर प्रमाणामध्ये करून बघा, अगदी तुम्हाला सर्वांना आवडणार बरं का. मग व्हिडिओ जरासुद्धा आवडत तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.